आला का? हा आलो डेपुटी. अरे काय आला ना डेपुटी, एक दिवसात येतो म्हणला. काय 2 दिवस काय काम होतं तू? अहो मी येणार होता संध्याकाळला दिवस, पण मग? मित्र म्हणला थांब आजच्या दिवस, त्याला बरं वाटलं. मग मला फोन करायचं काम नव्हतं का तू? आता म्हणलं तुम्ही थांबत असाल म्हणून म्हणलं चला आता दिवस म्हणलाय तर थांबून जाऊ दे. असं ना, ठीक आहे. तू आहे ना उगा दुसऱ्याला बी जीव येड्याने करतो आणि दुसऱ्याला जीव हे करायला लावितो. ते माया मागं लागले ना, कशाला तुम्ही त्या पोराला पाटील? आता येतच दिवस प्रश्न होता, आता एक दिवस वाढव थांबलं त्याला त्याला हे झालं का? अरे झालं नसतं, ठीक आहे. जीव लागवतो माणसाचा, मा नाही पण तिचा जीव लागवतो ना. कुठं गेले पोरग बघा, कुठं गेले लेकरू बघा, आणि लेकरू हिंडत आहे इकडं. तुम्हाला सांगून दिलं होतं ना. अरे सांगून जायचं नाही, पण मला जायचं तुला माहित होतं. मला आज मुंबईला निघायचंय, मंत्रालयात काम आहे. मला 2-3 दिवस तिथं बोलते. म्हणजे मला निवड राहिले तर हा तुला नेत होता, तू निसता फिरायला चोकलाय. तू काय कर, घरादारावर आता तुळशी पत्र ठेवू आणि आपण दोघं जाऊ. हायला भारी होईल ना, बॅच बॅच तर. कान सगळं टाकीन. येड्या करू नका, आता आलाय ते घराकडे लक्ष दे जरा. मी आता 4 दिवस नाहीये, गावाच्या कामाकरता चाललोय. एक महत्वाची फाईल करून आणायची, मला तिथून मंजूर करून आणायची. हा. बरं का? आमदार साहेबाबरोबर चाललोय. कोणाला सांगू नको गावात मी कुठं चाललोय. नाही. 4-5 दिवस लागते ना मला. बरं इथं गावात मळ्यात जात जाय, तिथं व्यवस्थित लक्ष दे. गुरुवर यायच्या त्याच्यावर. हा, आणि वाघ्याला सोडूत नको जात जाऊ. नाही नाही त्याला वाघ्या जर उदाळला ना, तुला तर सापडायच नाही, अख्खे गाय तिथं पळत. बरोबर नाही सोडित, हा नाही सोडित. ते अंड्याच काय करायचं मग पंच्या अंड्याचं तोंड्यांच्या? अंड्याचं खाय ना तुला घरी आणून. आता श्रावण लागेल. पण एक काम कर, तुला काय करायचं इकायचे असले तर इक. हा, इकणार मी. हा मग इक. मला माहित होतं ना तुला अंडे इकायचे म्हणून. त्याचे इथून पैसे मी बॅलन्स टाकून देणार आहे अंडे इथून. कोणचा बॅलन्स टाकणार आहे? मोबाईलचा आता संपन्न तुम्ही देत नाही. आता बॅलन्स अंड्यावर आला का पार? काय मी टाकतो तुला, त्या तू याला बी पैसे टाकत असतो गुगल पेवर. काय करतो तू एवढे पैसे? लाज ते डेपुटी तरच आहे. काय खर्च आहे तुला? पोरं भेटले तर मग थोडं मागणं पुढं गोस रड उगच मी येऊन करतो. बरं ते जाऊ द्या, तुम्ही आत्ता जाणार आहेत नंतर जाणार आहे? अरे तुला काय सांगतोय, मला निघायचं थोड्या वेळ 1 तासामध्ये. हा, मग निघा ना, गाडी परत जाईन ना. हाय का? विचारितो मी लगेच निघा म्हणतो का? एक काम कर, मी आता पुढे जातो, थोड्या वेळ ती बॅग आहे ना तिथे त्या ग्रामपंचायतीत आणून ठेव. आम्ही तिथून तसेच निघणार आहेत. आणि तिला म्हणा डब्यात ते लई चपाती बिपाती देते बरं का. तिथं संध्याकाळी आमदार साहेबाबरोबर जेवण आहेत बाहेर. तिथं आमदार निवासला वगैरे थांबणार आहेत आम्ही. घरचा ताजा उडत ते हॉटेलचा ताजा. लई मोठं नको ना आलडो, बाहेर गेल्यावरच जेवण बाहेरचं होतं. एखाद्या बाला तू कसा बाहेर वडापाव जाऊन खातो, तसं मला बी वाटतं कधी मध्ये खावा बाहेरचं. हा आलं माय वडापावर. कांसाळा टाकीन. आणि काय कर, नीट लक्ष दे आणि मला बॅग घेऊन ये थोड्या वेळ. हा जा तुम्ही, आलोच मी. ग्रामपंचायत सदस्य विकास यांची थेट मंत्रालयात तक्रार. फेसबुकला टॅग केला फोटो. अय कसं काय झालंय आपल्या डिग्याला? अरे तो डेंजरस आजार आहे, बोन मॅरो. चांगला फिंडत फिरत होता राव डिग्या, एवढा दिसला नाही. काय पोस्ट लिहिली त्यांनी? मला हा आजार झाला आहे आणि मला आर्थिक मदतीची गरज आहे. खाली स्कॅनर टाकत आहे. अरे यार, मदत केली पाहिजे राव आपल्या डिग्याला. दुश्मनाला पण असे आजार नाही व्हायला पाहिजे. डिग्याला कसं काय झालं कडे? जाऊ दे, स्कॅनर डाउनलोड करतो एकदा. बॅल 5,000 मारतो आता सध्या तरी. ओके, अवघड झालं पण आता हे. डिग्या काय श्याम्या, कमून तोंडावर 4-5 गाड्या टाकल्यात. ये बाहेर. अरे बाबा, तुला हा? कळलं का? काय? अरे आत्ताच मी पोस्ट पाहिली, हा डिगेने मला टॅग केली. काय? तुला कळलं नाही काही? हा अरे मला माहित नव्हतं. ते आता पोस्ट पाहिली तेव्हा माहित झालं. गावात कोणाला माहिती आहे की नाही काय माहिती. डिगे एवढ्या दिसला बी नाही, 2-3 दिवस झाले गावात मला. काय झालं? डिग्याला काय झालं आता? अरे त्याला ती बोन मॅरो नावाचा आजार झालाय. काय बॉन्ड मॅरो म्हणजे काय? अरे बोन मॅरो नावाचा आहे ना, धुरधर आजार आहे.
म्हणजे त्यात काय होतं माहितीये का, आपल्या ज्या हाडामधल्या ज्या मांसपेशी असतात ना, हा. हे थोडक्यात तुला आपण नाही का रिपोर्ट करतो, लाल पेशी वाढ्या, पांढऱ्या पेशी वाढ्या रक्तातल्या, हा तर त्या पेशी आहेत ना त्या तयार व्हायच्याच बंद होत्या त्याकडे ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक त्या आजारामध्ये, म्हणजे वाढतच नाहीत त्या. आणि मला सांग, जर रक्तपेशीच नाही वाढल्या, रक्तच नाही तयार झालं शरीरात, तर माणूस कवर जगणार आहे. तरी म्हणलं डिग्याची हाईट कस काय कमी. म्हणजे त्याला पहिल्यापासूनच थोडाफार काहीतरी ते असन. हा पहिल्यापासून आणि तू पाहिलं का एवढे, तो कसा भोरा भुसूक पाळलाय आणि पार असा वाळून गेलाय. दिसलाच नाही अड्या गावात. 8-15 दिवस झाले मला दिसलाच नाही. त्याने ना त्याच्या खाली स्कॅनर पण टाकलं होतं का? की आता हे पैसा लागतो ना रे, डायलिसिस करावं लागतं, रक्त द्यावं लागतं वारंवार त्याला, कारण हात रक्त तयार होत नाही म्हणून बाहेरून रक्त द्यावं लागतं ना त्याला, लय खर्च येतो त्याला. त्यांनी टाकलं होतं की मला आर्थिक मदत करा. माझ्या खात्यावर होते 5,000 रुपये, लगेच बारकोडवर मारून टाकले मी. लय वाईट झालं रे, गरीब आहे डिगे आहे का नाही? लयच गरीब येतो. एक तर त्या अनाथ आश्रमातून आणलेला आहे डेपुटीने, जीव लावून आपला त्याला सांभाळला, लहानचा मोठा केला, आणि बघ ना त्याच्या वाट्याला असं आलं. हाणाला हे श्याम्या काय असू दे, तो पैसे मारले हा मग. अरे आपण कॅश नेऊन दिले असते ना त्याला. काय होतं येड्या, कॅश कोणाकडे द्यायची, कोणी सांभाळायची, परत दवाखान्यात कोणी खर्च करायचा, त्यापेक्षा तो बारकोड दिलेला असतो ना, त्यावर सगळ्यांनी पैसे मारले की ते एका अकाउंटवर जातात आणि तिथूनच मग ते हॉस्पिटलसाठी यूज होतो त्या पैशाचा. ए माझ्याकडे नाही ऑनलाईन, तू मार बरं माझ्याकडे किती बघत. एवढी मारून टाक त्याला. जाऊ दे, गरीबाला मदत केली ना भेटत असते कुठून. अरे जाऊ दे, फुल ना फुलाची पाकळी तुला सांगतो, असे थेंब थेंब करून तळत असत असते. मी ना आता माझ्या 2-3 दिवसाचं पेमेंट थकलंय ना, ते बी त्याला देऊन टाकणार आहे. जाऊ दे मरुदी, एक दिवस चटणीला ठोसा मारून खाईन मी भाकर. खरे हे मी काय म्हणतो, काय आपण त्याला भेटून ये ना घरी जाऊन. होय चल जाऊ दे मरुदी. हे ऑनलाईन मारतो तू हे पैसे. हो दे खाडा आजच्या दिवस कामाचा मरुदीचा. हे बघ इथं पडलाय. गाळ झाले रे. डिग्यो डिग्यो नाही गाळ झाला रे, हे का नाही? केव्हापासून दुखत रे? तर काय सांगा शामराव तुम्हाला. काय सांगतो, काय होतंय तुला? आता बुधण्याचं जाऊ बरं त्याला, तर परत माणसं मोकार हे होते. हे पण आपल्या गावातली माणसं तशी नाहीत. तुला सांगू, तुला इमानदारी सगळी. जा बिस्किट घे, तुला खायला आणलं. थोडीशी वाटत नाही ना. हा हा अरे खाऊशी वाटत नाही म्हणतोय तू. तोंडाला चव नसेल श्याम. मग काय खावं वाटतं तुला? काय आता सांगा तुम्हाला, मला असं अन्न पण पचत. खरं आहे ना रे. हा? ते रक्तपेशीच हे होत नाहीत म्हणलो, अन्न तरी कसं पचन. बरं डेपुटी कुठं गेले तर? मुंबईला दिले. मुंबईला गेले? हा काय आला? फाईल देऊ. हा बरोबर आहे ना झालंय. काय ते फाईल घेऊन दवाखान्यातच गेले असतील. 100%. हा पाहिलं नेमकं दवाखाना मोठा आहे एखादा, कारण कसं होतं अशा आजाराला आपल्या रावरी नगर काही नाही ना, मुंबई पुणे तिकडे जावं लागत. देखू काळजी नको, आपला अख्खं गाव तो या पाठीशी. हा आम्ही दोघं बी झोटू तुझ्यासाठी. काय होऊ दे. तू ते पोस्ट केली ना मला टॅग, मी अजून शेअर करतो. मी त्याच्यावर बारकोड होता टाकलेलं, तू मी 5,000 टाकलेत आणि जालूचे 600 त्याच्यावर ऑनलाईन मारलेत. लय उपकार होतो शामराव. हा नाही अरे तू उपकाराची काय उपकारात काय भाषा भाषा करतो. आपला माणूस आहे तू. हा आता हे काय आहे, नव्हतं व्हायला पाहिजे तुला, पण हे कसं काय झालं काय माहिती. धीर नाही सोडायचा. बरं होतं तू, घाबरू नका. इच्छाशक्ती, हा ठीक आहे, इच्छाशक्ती ठेवायची आपली, ताकद ठेव. की मी बरा होणारच. हा मी बरा होणारच. 100% बरा होशील. जुरू नको अजिबात. नाही. चल आराम कर. हा. हा चल, जाऊ का? हा. काळजी घे. हा डिगू. हा. बरं बाबा ठीक आहे की नाही. राव मला तर कार म्हणत ठीक आहे ना. जोडी कुठे फिरताय तुम्ही दोघ जण? काही नाही, ते आपल्या ठीक आहे नाही का आपला. त्याला भेटायला गेलो होतो. का बरं, काय झालं त्याला? तुला माहित नाही? नाही. अरे त्यांनी पोस्ट टाकली सकाळी, तेव्हा मी पाहिली. त्याला ती बोन मॅरो नावाचा आजार झालाय. कोणता मारो? अगं बोन मॅरो. त्याने का रक्तपेशी पांढऱ्या लाल आपल्या शरीरात तयार होत्या, हा त्या ना रक्त तयार करीत नाही. त्याच्यामुळे तो असा वाळून गेलाय. त्याची उंची बी त्याच्यामुळेच खुटलेली असणार आहे बरं का.
अगो बाई लय त्रास होतोय का हो लय खोकत नुसतं खोकत होता आणि आळा देव पडून बी पडला. असं गोरगरीबालाच असं काहीतरी आजार देतो आहे की नाही. एक तर डेपुटीने त्याला एवढ्या याच्यातून आणलं, अशा अनाथ आश्रमातून लहानचा मोठा केला. हा डेपुटीकडे काय कमी आहे? मग डेपुटी त्याला दवाखाना करायचा ना. गेलेत ती मुंबईला गेलेत फाईल घेऊन ते. दवाखाना बघायला गेले का? पण दिगुनी काय केलं, एवढा लय खर्च असतो त्याला. हा. दिगुनी स्कॅनर टाकला तर मग मी 5,000 रुपये मारले आणि जालूने बी त्याच्या परीने 600 रुपये ऑनलाईन मारून टाकले. आई बाय त्याच्या परिस्थितीने माणूस मारतो. तू पण मदत कर थोडीफार बरं मी का? ना एकदा भेटून येते त्याला. हा भेट आणि ऑनलाईन मारून टाक आणि तिकडे नवऱ्याला पण मुंबईला म्हणा ती पोस्टने थोडी शेअर करून तेवढीच मदत होईन अशा हिशोबाने. अहो सांगते ना मी एवढं काय त्याच्यामध्ये. आणि त्यांना अशा गोष्टी करायला लय आवडतात माहिती आहे, कोणाची मदत म्हटलं की. जाऊ दे काय शेवटी बघ. बरं चला जा तुम्ही घरी, मी भेटून येते. बरं बरं चालते. ए डिगू काय रे का बरं झोपला? अहो, घरात लाईट नाही त्याच्यामुळे म्हणलं बाहेर जापा. हा का? काय म्हणता बोला ना. जेवण वगैरे केलं का? हा जेवण केलं. बर ऐक ना, तुझी तब्येत वगैरे बरी ना आता? आता बरेच म्हणायचे. काही त्रास नाही होत ना? त्या आता सांगता कोणाला असं आहे ना. काळजी घे तब्येतीची, व्यवस्थित खाण्यापिण्याकडे लक्ष दे, आराम कर, जास्त कामाच्या मागं मागं पळू नको. डेपुटीला सांग थोडंसं कामाचं काहीतरी ऍडजस्ट करून घेत जा म्हणून. बरं ऐक ना, ते स्कॅनर कशावर आहे? ते फेसबुकला आहे ना. फेसबुकला आहे का? हा हेच आहे ना? हा बर बर. अरे ती मला पण मदत करायची होती ना, म्हणून विचारलं स्कॅनर कशावर आहे. बरं कर आराम, जाऊ का मी? हा चालते. हा धन्यवाद बरं का. अरे धन्यवाद कशाला म्हणतो, पागल कर दर तू. नाही आपल्याच आम्हाला येतात आज कळलं. पागल, घे आराम करून. काय बघतो? कस काय? काय आता कस काय असं नाही व्हायला पाहिजे, पण तुला सांगतो रे काय गरीबावरच वेळ येते श्याम्या, काही झालं ना गरीबावर येते. श्रीमंतावर यायला पाहिजे मग कळण एखाद्याला. हा ना राव. अरे काय झालं, कोणाला वेळ आली? कोणावर म्हणजे हा तुला माहित नाही काय? 24 तास मोबाईल मध्ये बोट घालत बसलेला असतो. पोस्ट पाहिली नाही डिकेची? नाही काय झालं डिग्याला? डिग्या काय ती कोण? अरे डिकेला बोन मॅरो नावाचा आजार झालाय. हा म्हणजे आजार झालाय का? बोन मॅरो? हा मुन मॅरो. कळला का तुला? कोणी सांगितलं? डॉक्टरच सांगणार ना बाबू. तुम्हाला कोणी सांगितलं? पोस्ट पाहिली आम्ही, आर्थिक मदतीची त्याची. कोणी केली ती पोस्ट? डिपुनी. तिनेच त्याला तिनेच पोस्ट केली. मग कोण करीन, दुसरं कशाला करीन? बाब्या तू बाबा तुका डोक्यावर पडला का रे? तसं नाही म्हणजे एखादा आजारी पडला कवा कवा आहे ना लय असं म्हणजे विभूषित तत्वज्ञानी असल्यासारखा विचार करतो आणि कधी कधी ना फार असं येडपटायला जातो. तसं नाही म्हणत मी, ज्या माणसाला लागलंय समजा तो माणूस स्वतः पोस्ट करून सांगतो का मला लागलंय अरे असं? बाबा त्यांनी करून घेतली असेल कोणतरी की बाबा असा असा आजार झालाय, मग आर्थिक मदतीची गरज आहे. खाली स्कॅनर टाकला होता, मी माझ्या परीने 5,000 रुपये मारले, जालूने बी त्याचे आपले 500-600 मारून पण खरं आहे टाकले. खरं मग भेटून आलो ना आम्ही. किंवा आजार आहे ना, आजार इतका खतरनाक आजार आहे ना, माणसाला झाला उजारला माणूस तो उजरतो बरं का, नाही तर उजरत पण नाही. नाही 25, 30 लाख रुपये खर्च होतो माहिती का आजारला. हा मग मला वाटलं 10-15 लाखात होत असं. नाही लय अवघड आजार आहे हा. त्यात रक्ताचं परत करा ती करा, लय अवघड असतं. रक्त तयारच होत नाही ना, त्या पांढऱ्या पेशी लाल पेशी तयारच होत नाही, WBC त्या. पण डिगेच्याच वाटेला हे दुःख आलं वाईट वाटतं. एक तर त्याला आई वडील नाही, त्यात तो आणलेला डेपुटीने लहानपणापासून सांभाळा, लय जीव डेपुटीचा त्याला, लय डेपुटी जीव लावायचा त्याला. डेपुटी सांभाळत त्याला, पण आता चला काय आजार पुढे डेपुटीचा पण हात टेकला म्हणायचा आता काय. नाही गेलेत ना ते मुंबईला गेलेत. बरं कुठे पोस्ट मला बघू जरा एकदा. आहे ना बघ ना, मला पण टॅग केलेली आहे त्यांनी आणि त्याची वैयक्तिक बी. हा गड्या हाय हाय. ते काय बघ ना. बघ फोटो कसता. नाही फार हे झालाय तू माहिती का. खाली स्कॅनर पण आहे. मार ना तू मदत. तुम्ही मारली का? हा तुझ्या परीने मार काहीतरी. हे बघ आपल्या गावचा प्रश्न आहे, आपल्या गावातले लेकरू आहे, किती केलं ते तुला सांगतो बाबू. सध्या मला पण काम नाही बरं का, पण माझ्याकडे आहे थोडंफार, त्यातून आपलं जाऊ दे. फुल ना फुलाची पाकळी हा, आहे का बस बस मी तेच म्हणतो ना. हे बघ बाब कसं असतं, थेंब थेंब करूनच तळस असतं. आज आहे ना एवढा मोठा खर्च लागणार आहे, डेपुटी तरी काय पुरणार आहे सांग ना मला तू. नाही? झाले भाऊ आपले झाले. झाले ना, जाऊ दे, जे असन ते असन. सांगू बी नको, दान केलेलं आहे कोणाला म्हणू बी नाही. नाही ना हा आम्ही कुणालाच नाही म्हणे. पण आहे ना बरा व्हायला पाहिजे राव डिगे. लईच गेली गरीब. भेटायला. भेटून आलो ना आम्ही. तू जा मग भेटून येईन मी त्याला. पण जातो गाडी भेटायला.
केलं तुम्ही नाही आम्ही आलो जाऊन, तू ये जाऊ. तुम्ही काय नेलतं का? मी नेलता पारले पुढं, पण ते मला खाऊशी नाही वाटत. तू काहीतरी दुसरं घेऊन जाईन. काय चॉकलेट बिकलेट काय तरी? ए चॉकलेट मग दुसरं काहीतरी घेऊन जावा. नारळ पाणी भेटत नाही आपल्या गावात. हा ना राव, ते खरंच आहे. बरा पाहायला पाहिजे राव. वहीन आपण नवस करू यावाला, त्याला काय होते ना. हा बरं होईल मग. खरे. डेपुटी डेपुटी ए झाल्या, अरे वाटाच्या मधून चलत असतील का? चाललो होतो. थांबा ना, खाली उतरा ना. अरे जाऊ दे ना मला घरी, आता मला लय वेळ झाला, मला मुंबईवर आलो बाबा मी. तुमच्याकडे काय मी उतरा ना, त्यांना जाऊ द्या. तू बी ना झाल्या. हो एवढे चालतं या. हा ये सर. काय म्हणतो? काही नाही मास्तर शाळेवर चालले काय? हा गुरुजी म्हणले चला मग डेपुटी सोडतो तुम्हाला. तेव्हा बसलो होतो त्यांच्या याच्यावर, तर तू आडा झाला आणि मधून कमी चालत असतो, एखादं उडून देईन ना तुला येडापाटा. काय नाही, गणगण होती माझ्या डोक्यात. काय गणगण तू काय मत गणगण असते. काय म्हणतो बाकी? तुम्ही मुंबईला गेले, मला घेऊन गेले असते तर काय झालं असतं बरं? अरे महत्वाचं काम होतं, अर्जंट काम होतं, मग त्याच्यामुळे गेलो. त्याच्यामुळेच म्हणतोय मी, तुम्हाला मदत केली असती. जे आले अशा टायमाला पुढं असो, तुम्ही मला नेत नाहीत का? अरे तो काय काम नव्हतं तिथं भाऊ, जालू भाऊ. काय नाही डेपुटी, झालं का काम? नाही आता होईल, आत्ताशी टाकली, त्याला वेळ जातो, महत्वाचे काम आहेत ते. कित्येक दिवसांनी होईन म्हणले. आता ते मंत्रालयाचं काम आहे जालू. तिथं अधिकारी असण्यावर सगळं चेक केलं जातं, मग दिले जाते. मंजूर जर झाली ना डेपुटी, 1 रुपया सुद्धा खर्च नाही, सगळं जाऊ द्या तिथं. अरे बाबा केलं काय साठी? डेपुटी तुम्हाला सांगतो, सगळं खर्च दवाखान्यात वाहू द्या. तो काय बोलतो मला काहीच कळत नाही भाऊ. काय पडवानाच आहे. आले का डेपुटी? हॅलो नामल्याने होते रे माणूस. आहे ना, त्याचं आहेच. हा तरी एसीचं तिकीट होतं म्हणून जरा बरं वाटलं. झालं ना काम? हा झालं. दिली फाईल? फाईल दिली. तुम्हाला काय डिग्याने सांगितलं काय? हा डिग्याचं तोंड राहत नाही, डिग्याचं तोंड ठेचायला पाहिजे. होय. हा ना. केलं भाऊ, गेलो तिथे दिली फाईल, 2 दिवस राहिलो, मग आता आलो. कोणत्या हॉस्पिटलमध्ये? हॉस्पिटलमध्ये कुठं, मंत्रालयात दिली. मंत्रालयात? हा मंत्रालयातून बी निधी भेटतो ना, येडा आहे का काय? मंत्रालयातून? अरे मंत्रालयातूनच भेटतो, हॉस्पिटल तर नाही. याचा कामाचा, ग्रामपंचायतीच्या कामाचा काय संबंध आहे? ग्रामपंचायतच्या? मग अहो आम्ही डिगू बद्दल बोलतोय. डेगूचं काय? त्याला तो बोन मॅरो नावाचा आजार झालाय ना. कोण म्हणलं तुम्हाला बॉन मॅरो झालं? अहो डिगूनी पोस्ट टाकली काय? की त्याला बोन मॅरो नावाचा आजार झालाय हा. आणि त्याला आर्थिक मदतीची फार गरज आहे. हे काय तुम्हाला पोस्ट दाखवतो ना मी. हे काय त्यांनी खाली स्कॅनर बी टाकलाय, आर्थिक मदत करा म्हणून. अरे कोणतरी खोडसळपणा केला. डिग्या कसं काय टाकीन? डिग्या ठणठणी ते येड्या नको करू काही बी. काय बोलता डेपुटी? आम्ही भेटून आलो डिगूला, बिस्किट पुढा दिला खायला. ते मला अन्नाचं हेच व्हाय नाही, काही खाऊच वाटा नाही, पचा नाही. अरे 3-4 दिवस झाले मी गेलेलो, त्याला काय लगेच कसं काय बोन मॅरो होईन? काही आपलं जुलाब बिलाब लागले असतील. नाही लय घाळ झालाय डेपुटी, घाळ झालाय. त्यांनीच केली पोस्ट. अरे पण ही पोस्ट काय टाकली अशी? मला पैसे टाका नेन. हा स्कॅनर टाकले खाली. आम्ही टाकले. मी 5 रुपये टाकले, जालूनी बी 600 रुपये टाकले. परत आपल्या बाबा, सुगंधा, गावातल्या सगळ्या लोकांनी मदत केली डेपुटी. अरे पण काय गरज आहे पैसे टाकायचे? डिगेट दिली ते येडे झाले काय तुम्ही? आणि मला पैसे लागले तर मी काय खर्च करणार नाही का? तुमच्याकडून काय पैसे घेईन मी? काय आहे आपलं का? तुम्ही मनामाने केलं, तुम्ही नाही टाकला फोटो. हो नाही हो डेपुटी, तुमचा भरोसाच नाही मला. मी 4 दिवस गावात काय गेलो, माझ्या घरात तुम्ही वाट लावायला लागली फार. डेपुटी येडेत का काय? त्याला किती पैसे लागत? 30-35 लाख हा रुपये बाबा मला बापडे नाही, आहे. मग हा. बरं चला डिग्याला भेटले शिव कन्फ्युजन. चला बरं डिग्याकडे. कोणता रोग झालाय बघू दे मला. घरीच असणार आहे तू. घरात आळा असणार करून आहे फाडला कोणाला? होता. हे काय ठीक आहे? आले का? हा आलो मी. तुला कोणचा आजार झाला 3 दिवसात? ए, बाबा, धर रे, बाबा, बाबा, धर याला. धर 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 धर, धर. धर 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 धर. कोण राहिलास? सोडा. तिकडे सोडाना नाही. तुला कोणचा आजार झालाय? हो डेपुटी, काय त्याला तुम्ही धब देता राव? अहो लय धुरंधर आजार आहे त्यो, बोन मॅरो म्हणून. आणि द्यावं लागतं माहितीये का? ठीक आहे, तू काय पळतो रे? घाबरतो काय? तू अजिबात घाबरू नको डेपुटीला. काय आहे ते खरं सांग सगळं. तुम्ही थांबा, मी तेच विचारतोय ना. मला सांग तुला कोणचा बोन मॅरो झालाय रे? मी आता 3 दिवस नाही गावात जाऊन आलो. हा चांगला काना खातो, काना पळतो, दिवसभर खेळतो, टीव्ही बघतो, मोबाईल बघतो. कोणचा बोन मॅरो झाला तुला? सांग. तुम्हाला माहितच नाही का? अहो माहित असायला काय बाहेर आहे का काय? त्यो 3 दिवस मी लगेच 3 दिवसात बोन मॅरो झाला काय याला लगेच? घाबरू नको मला. आणि ते घाबरू मला नको सांग रे. ते स्कॅनर कोण टाकलंय? ते तो फोटो टाकून त्यो. हा तुम्हाला खरं सांगतो पण मारायचं नाही ना. ए घाबरू नको. तू घाबरू नको. आम्ही सांग. आम्ही- डेपुटी रुपये खर्च नाही केला तर आमचे गावकरी तुला खर्च करते. सगळे पण नीट करू. हा ओय, बावलो ठेका काय? डेपुटी सगळा खर्च करते. आपण काय करायचा?
डेपुटी एवढा मोठा माणूस त्यांना वाटलं पाहिजे ना जीवाला काय लाज बीज आहे का ना ए थोडीफार? झाल्या कोणच्या गावाकडून नाही पैसे घेत मला आधी माहिती होते खरं नेमका कोणचा बोलणार झालाय सांग काय खरंय. तुम्हाला मुंबईला जायच्या आधी मी 2 दिवस अनाथ आश्रमात गेलो होतो. हा मग त्याचं काय. ऐका ना, तिथं एक जोडीदार होता हा. माझा, लहानपणीचा आहे, आम्ही समजत होतो. हा आणि त्याला ना बोन मॅरो आजार झालाय. हा बरं मग. म्हणजे त्या संस्थेने काय केलं, फेसबुकला व्हॉट्सअपला असे म्हणजे जेवढे इंटरनेट आहे ना, हा त्याला ना अनाथ आश्रमाकडून आहे ना एक QR कोड आणि त्यांचा अनाथ आश्रम असणार आणि आर्थिक मदत पाहिजे हा या मुलासाठी. मग त्याचा फोटो द्यायचा तू फोटो काय टाकला. अहो ऐका ना, मी पण आपल्या ग्रुपला तेच टाकणार होतो, पण मी विचार केला म्हटलं मी जर आपल्या ग्रुपला ते टाकलं त्याला तुम्ही ओळखीत नाही, हा म्हणजे येते रुपये भेटणार नाही त्याला आणि मदत तर भेटणारच नाही. मग मी काय केलं, मी माझा फोटो तयार केला हा आणि स्कॅनर लावलं. स्कॅनर माझं पण नाही, स्कॅनर अनाथ आश्रमाचंच आहे. अरे पण तू आधी मला विचारायचं ना ह्या गोष्टी करायच्या. तर तू आपल्या गावातला आहे, आता हे गावात चव गेल्यासारखी झाली असती ना की डेपुटीच्या घरी माणूस राहतो आणि डेपुटीने खुशाला भीक मागायला लावला बाहेर पैसे हे करायला स्कॅनर टाकायला. अहो मी तुम्हाला म्हणणार होतो पण त्याला ना, डेपुटी हा तिने चांगलंच केलंय बरं का. अहो मान्य आहे चांगलं केलं, आत्ता काळाला चांगलं केलं, पण समजा हे जर चुकीचं असतं मला काय वाटलं की स्कॅनरवर येणे दोघांनी पैसे टाकायला लावले काय काय काही याला शाळा करून. नाही हो डेपुटी, म्हणजे आम्ही आर्थिक मदत केली आणि तुम्ही आमच्यावर आळ घेता काय. त्यांनी केली मदत आणि तसं 25-30 लाख रुपये लागतात डेपुटी. म्हटलं एवढे तुम्ही पण देऊ शकत नाही, पण मी माझ्या पोस्टने भेटलेत आता जेवढे नाही भेटले खरे तिथं डेपुटी ठीक आहे म्हणतो तू. बरं बरं घाबरू नको मग असं सांगायचं ना मला. हे बघ. ठीक आहे, तू लय मोठं काम केलं तुला सांगतो. आणि हे खरंय तर ती पोस्ट टाकली असती तर गावातल्या कोणीच मदत केली नसती. आता ठीक आहे आपलं आहे म्हणून आम्ही सुद्धा कवळलो 2 दिवस आम्हाला अन्न गोड लागलं नाही डेपुटी की आपल्या टिकेला असा आजार झाला म्हणून. आम्ही बी गावातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही मदत करा म्हणून सगळं. अरे मी जाऊ तुमच्याकडून ऐकलं का मा इथपर्यंत धडधड होत होतं नेमकं झालंय काय खरंय 3 ना. दिवसामध्ये असं कोणचं लगेच हे झालं. आणि हे बघ आता इथून सांगून करताना ना गोष्ट सांगून करीत जा, तुझ्या जे मनात येईल ना ते मला सांगत जा, आपण त्याच्यावर मार्ग काढीत जाऊ. उगं काय होतं आता मला दुसऱ्याचं बघायचं मत वेगळं झालं असतं ना की बडी पुढे तिथं कामाला राहतोय कुशाला याला आजार झालाय कोणी बघा ना याला. हे बघ चांगलं काम केलं तू, तुला चांगल्या कामाला कधी प्राधान्य नाही खरंय खरं. हा? आता अजून मदत करणार आम्ही. हा तुझा जवळच जोडीदार आहे का. जवळच आहे. QR पण अनाथ आश्रमात माझा नाहीच आहे. बरं बरं शामराव आता काम करू आपण आहे ना 10-12 जण सदाभाऊ आपण वगैरे जाऊ याला बी नेऊ अनाथ आश्रमात त्याला काय झालंय बघू आणि आपल्या परीने जेवढी मदत होता येईल तेवढी करू. 100%. काय होतंय जर लांबच्या माणसाचं आपल्याकडे काही आलं पोस्ट बिस्ट आपण टाकीत नाहीत. खरं माणसाला गरीब माणसाला गरज असते पैशाची आणि केली पाहिजे. असे आपण 1000-500 रुपये घालतो सहज जाते. एखाद्या 400-500 जर एखाद्या जर चांगलं होत असलं आणि तुला सांगू का कितीतरी मुलं आहेत अनाथ आश्रमात वगैरे आहे ना, आहे. आजाराने अनाथ आश्रमाला तरी कुठपर्यंत हे करतील लोक? नाही, नाही, त्यांच्याकडे ते बी काय- सांभाळतात पण बरोबर. शेवटी मोठा आजार झाल्यानंतर थोडी आर्थिक मदत पाहिजे ना. अहो ती पोस्ट आधी माझ्याकडे पण आली होती, हा मी पण असं पुढे सरकून दिलं. जाऊ दे म्हणलं कोणाचं असं नाही नाही हे बघ घ्यायचंय काळावर आपण पण त्याला मदत केली. डिगेवर आज खरंच मला अभिमान वाटायला लागला निदान माझ्याजवळ राहून काहीतरी चांगलं नाही, म्हणजे काय खरंय, मला खरंय. अक्षरशः असं झालं की आता डिगेनी काय केलं नेमकं आम्हाला तर असं वाटायला लागलं की डेपुटीने ठिकाणीच काही गोड बांगल केलं काय पैसे गोळा करायचे म्हणून. आमच्याकडून नाही होणार ते. ठीक आहे अजिबात घाबरू नको. तो आहे मित्राचं 100% आपण चांगलं हे करू. ही पिशवी घे घरी जा. चल आलो मी बी. चल आणि शामराव तुम्हाला सांगतो त्याला माझ्या वणी पण आईबाप नाही, त्याच्यामुळे मला तुटलं 2 दिवस नाही, तिथं खरंय, थांबलो. खरंय. बरं गप 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 आता अजिबात तू हे करू नको. तो हा मित्र काय ना आपला मित्र काय आपण हा, बघू. एकच. आणि हे बघ चांगलं केलं तू घाबरायचं नाही कशाला का पळायचं. जा जा. बरं. मानलं हा डिग्याला खरंच डिग्याला मानलं खरंच तुला म्हणजे या उंचीने लहान आहे, पण विचारांनी नाही मोठा नाही आहे. काय माहितीये का शेवटी लहानपणाचा दोस्त लहानपणाचा असतो. आपला जरी दोस्त असतात सर श्यामेला काय झालं ज्याला काय झालं तर माझी उतर अंगावर काटा आला डेपुटी आणि माझ्या अक्षरशः. शामराव आपल्याला जायचंय आणि त्या पोराला मदत करायची. करायची. एवढं लक्षात ठेवा. चला चल. चला म्हणजे सोडायचं नाही त्याला नीटच करून आणू आता.